रात्रभर पावसाने मुंबईला झोडपलेलं आहे। अंधेरी, कुर्ला, घाटकोपर आणि गोरेगाव या भागात जोरदार पाऊस बरसतोय। दरम्यान रात्रभर पडणाऱ्या पावसाचा जोर सकाळपासून काहीसा कमी झालाय। दरम्यान येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। याबद्दलची अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आता आपल्या सोबत आहेत। मनश्री, मुंबईतल्या पावसाची आता काय स्थिती आणि वाहतूक कशा प्रकारे सुरू आहे? सध्या मुंबईतल्या पावसानं विश्रांती घेतलेली आहे। मोठ्या प्रमाणात वारं वाहत आहे, मात्र अजून तरी कुठलीही जोरदार सर कोसळलेली नाहीये। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रिमझिम असाच पाऊस बरसतोय सध्या तरी। मात्र येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे सध्या जरी पाऊस नसला म्हणून वाहतूक सुरळीत असली तरी सुद्धा कदाचित 10 नंतर, सकाळी 10 वाजल्यानंतर वाहतुकीला कदाचित थोडा अडथळा निर्माण होऊ शकतो। कारण काल रात्री जो पाऊस झालेला आहे त्यामुळे सुद्धा बऱ्याच ठिकाणी काही प्रमाणात पाणी साठलेलं होतं, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला होता। त्याच पद्धतीचा अडथळा कदाचित आज सकाळी सुद्धा तयार होऊ शकतो असा अंदाज आहे। मात्र सध्या तरी मुंबईकरांना रिमझिम पावसाचा अनुभव घेता येतोय आणि येत्या 24 तासांमध्ये मात्र जी शक्यता वर्तवलेली आहे की मुसळधार पाऊस पडणार आहे, त्यानुसारच आज मुंबईकरांनी तयारीनिशी बाहेरच पडायचं आहे। मनश्री, त्यासोबतच आज दुपारी भरतीचा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय। त्या दृष्टीने काय खबरदारी घ्यावी लागेल, त्याच्या संदर्भात काय माहिती? नक्कीच दुपारी मोठी भरती आहे। सलग 2 दिवस आपण बघतो आहे की साधारणतः 4.80, 4.54 अशा प्रकारच्या मीटर्स पर्यंतच्या भरती आहेत आणि त्याच्यामुळे आज देखील अशाच प्रकारची मोठी भरती आहे समुद्रामध्ये। त्याच्यामुळे गेले 2 दिवस मुंबईकर पाऊस एन्जॉय करतायत, समुद्रकिनारी भटकायला जातायत, फिरायला जातायत। मात्र मोठ्या भरतीच्या वेळी अजून तरी कोणताही मोठा अपघाताची केस आलेली नसली तरी सुद्धा 2 दिवसापूर्वी जुहू येथे 2 तरुण बुडाले होते, त्यांना सुखरूप बाहेरही काढण्यात आलं होतं। मात्र अशा पद्धतीची कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी अग्निशमन दलाचे सगळे कर्मचारी तैनात करण्यात आले। लाईव्ह बोटी, लाईव्ह जॅकेट्सही पुरवण्यात आलेले आहेत। त्यासोबतच समुद्रकिनारी जी वाहतूक आहे तिला मॅनेज करण्यासाठी सुद्धा जास्तीच्या ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मनश्री, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।